नमस्कार, मी डॉक्टर श्रेणिक दारसकर. आज आपण एका पेशंटचा फीडबॅक रेकॉर्ड करतोय. मिस्टर तिडके यांच्यामध्ये ना खांद्याचे डावा खांदा आहे ना, डाव्या खांद्याच्या दोन नसा तुटलेल्या होत्या. ऑपरेशन केलेलं आहे. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देते. बोला तिडके सर. साहेबराव शंकरराव तिडके. कुठे राहतात? वडनेर भैरव. अरे कधीपासून त्रास होता? 3 वर्ष. 3 वर्ष. कसं काय झालं होतं? काय आता म्हणजे शेती व्यवसायामध्ये थोडं प्रोडक्शन चालूच राहतं. हो. पण मग हा 3 वर्षात त्रास वाढत चालला होता का? हो. आता जास्त 4 महिन्यामध्ये जास्त त्रास व्हायचा. म्हणजे बेसिकली हात वर जाताना नाही, वर जायला बटणं लावायला आणि झोपताना कानीवाणी व्हायला सुद्धा मला एकाकडे वर झोपणं म्हणजे सगळे देव आठवत. हो. ती गोष्ट जर वजनाचं काम करायला गेले तर नाही, वजनाचं काम म्हणजे असे जेव्हा पेशंट प्रेझेंट होतात तेव्हा आम्ही सिंपल हा विचार करतो की खांद्यांमधल्या नसा कशा आहेत. म्हणजे ती गोष्ट MRI वर कन्फर्म होते. या पेशंटचा आम्ही MRI केला होता. MRI मध्ये खांद्याचे रोटेटर कफ नावाचे स्नायू असतात, जे टोटल 4 असतात. सो 4 पैकी तुमच्यामध्ये ना 2 नसा सो त्या नसा जोपर्यंत आपण रिपेअर करत नाही किंवा ऑपरेशन करून त्या बऱ्या करत नाही तोपर्यंत ही मुवमेंट यायला त्रास होतो. आणि लोकांना ना ऑपरेशन मध्ये खूप सारे प्रश्न असतात. चिरफाड होईल का, हे होईल का. तर आता आम्ही या गोष्टी हार्डली 1 किंवा 2 टाक्यांमध्ये रिपेअर करतो. सो तुम्हाला किती टाके पडले? 2 टाके. 2 टाके पडले. सो 2 टाके. आणि हॉस्पिटलमध्ये किती दिवस होते? 4 दिवस. म्हणजे 3 दिवस. 3 दिवस आणि 1 दिवस संध्याकाळी ऍडमिट झाले. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज. बरोबर. म्हणजे ही गोष्ट आणि ना पेशंट बऱ्यापैकी पेन फ्री होऊन जातात. खांद्याच्या नसा रिपेअर करणं ही गोष्ट थोडी अवघड शस्त्रक्रिया आहे, पण ती गोष्ट हार्डली 2 टाक्यामध्ये करणं हेच आमचं प्रावीण्य आहे. आता यांच्याबद्दल तर अजून एक चांगली गोष्ट किंवा सांगतो. सो यांना दाखवायला यांचे भाऊ आले होते आणि दाखवता त्यांनी फक्त मला हे म्हटलं की माझा पण हात वर जात नाही. त्यांचाही आम्ही MRI केला. त्यांच्यामध्ये पण 2 नसा तुटलेल्या आल्या आणि हे पेशंट डिस्चार्ज झाले. त्यांचे भाऊ ऍडमिट झाले. त्यांचंही ऑपरेशन केलं. आज टाके काढलेत आपण. बरोबर. सो आता काही त्रास काहीच नाही. ही गोष्ट चांगली आहे. ऑपरेशन मध्ये खरंच किती टाके पडतात ही गोष्ट आता बघणार आहोत. या सो हा माझा अंगठा आहे आणि या अंगठ्याच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर हार्डली 1 सेंटीमीटर एवढी जखम असते. आणि ही गोष्ट हार्डली 1 सेंटीमीटर एवढी जखम असते. आणि एवढ्या जखमीनंतर थोड्या दिवसांनी तर ती गोष्ट दिसत पण नाही पूर्ण. हे तर 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर या गोष्टी दिसण्याजोग्या पण नसतात. एवढ्या त्या गोष्टी छान. थँक्यू.